आतापर्यंत 24 प्रश्न विचारले आणि त्याची उत्तरं तुम्ही दिलीत. पहिला प्रश्न वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजे काय आणि त्याचा आग्रह कशासाठी असा होता. आणि आता मी जो 24वा प्रश्न विचारला तो अध्यात्म आणि विज्ञान याच्याबद्दलचा. आता शेवटचा प्रश्न जो विचारायचा आहे हा प्रश्न फार छोट्या वर्गातून कुजबुज या स्वरूपात थोडासा पुढे येतोय. ते अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे आणि तुमचे समर्थक आहेत, तुमच्या कार्यात त्यांची मदतही असते, पण त्यांना असं कुठंतरी वाटतं की अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीचा भाग जरा जास्त नकारात्मक आहे की काय असं त्यांना वाटतं. तुम्हाला काय वाटतं? दोन गोष्टी आहेत. एक तर पहिली गोष्ट अशी उघड आहे की अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीचा भाग हा अजिबात नकारात्मक नाही, तो पूर्णपणे सकारात्मक आहे. उदाहरण देऊन सांगायचं झालं तर माझ्या घरासमोर एक प्रचंड कचऱ्याचा ढीग आहे. त्याच्यामध्ये घुशी आणि उंदरं आहेत, त्याच्यामुळे डास होतात, त्याच्यामुळे सगळीकडे केर कचरा होतो. एक जण येतो आणि तो संपूर्ण कचऱ्याचा ढीग हलवतो, जागा स्वच्छ करतो. दुसरा येतो आणि त्या स्वच्छ झालेल्या जागेवर 4 फुलझाडं लावतो. महत्वाचं काम कुणी केलं, पहिल्याने का दुसऱ्याने? पहिल्याने केलं ना, की त्यांनी तो सगळा कचऱ्याचा ढीग हलवला. त्यामुळे अंधश्रद्धा निर्मूलन जे काम करतीये ती एका बाजूला जर तुम्ही विचार केला तर निश्चितपणे होकारात्मक काम करते. आणि दुसरा भाग लक्षात घ्या, अंधश्रद्धा या शब्दामुळे हे सगळं सुरू होतं बरं का. मी जर विज्ञान प्रसारक मंडळ काढलं असतं संघटनेचं नाव तर कुणी काय बोललं नसतं. मी अंधश्रद्धा निर्मूलन म्हणतो, त्यात श्रद्धा हा शब्द आहे. मी श्रद्धा हा शब्द उच्चारला की लोकांच्या मनामध्ये धर्मश्रद्धा हा शब्द येतो, कारण त्यांची श्रद्धा ही धर्माशी जोडलेली असते. मी म्हणतो अंधश्रद्धा, ते म्हणतात अरे अंधश्रद्धेच्या नावाने माझ्या धर्मश्रद्धेबद्दल बोलणार बरं का, सावधान. पण मला तर तेच करायचंय ना, मला धर्माची चिकित्सा करायची आहे, कारण मला घटनेने ती सांगितलेली आहे. आणि मानवजातीचा इतिहास सांगतो की मानवी प्रगतीचा इतिहास हा धर्मश्रद्धेच्या चिकित्सेचा इतिहास आहे. त्यामुळे एका बाजूला जर मला धर्मश्रद्धेची चिकित्सा करायची आहे आणि दुसऱ्या बाजूला जर अंधश्रद्धेचं शोषण आहे तर मी निश्चितपणे हेच करणार की मी पॉझिटिव्ह चळवळ चालवणार. त्यातला एक प्रश्न मला फक्त त्याच्याकडे नाही, त्यांनी आता खाली ठेवलाय, पण जो अनेक ठिकाणी विचारतात तो असा असतो, कारण तो सगळ्यात शेवटी संबंधित आहे तुमच्याशी. तो साधा प्रश्न असा असतो, दाभोलकर तुमचं बरं आहे हो, ते तुम्हाला जमलं, पण हे आमच्यासारख्यानं जमणार नाही. तेव्हा आता गंमत अशी आहे, म्हणजे हा प्रश्न मला नेहमी आयबीएनचा, दरवेळी आयबीएनवर माझा टॉक टाइम असला की हा प्रश्न येतोच की दाभोलकर अडचण काय आहे बघा, की मी तुमच्या मताचा आहे पण घरामध्ये कुणालाच माझं पटत नाही. मग घरामध्ये आपण समजून सांगू शकत नाही तर उगीच जगाला सांगण्यात काय अर्थ आहे? लक्षात घ्या, अर्थ आहे. एवढं इथनं घेऊन गेलात तरी चालेल. तुमचे वडील, तुमची आई, तुमची बायको, तुमचा भाऊ यांना सुधारण्याच्या भानगडीत पडू नका. तुम्ही स्वतःला बदलू शकता की नाही? तुम्ही काय करू शकता? बदलाचे 6 टप्पे आहेत. पहिला विचार, दुसरा उच्चार, तिसरा प्रसार, चौथं संघटन, 5वा आचार आणि 6वा संघर्ष. मला माहित आहे की तुम्ही आचार आणि संघर्ष करू शकत नाही. तुम्ही आचार आणि संघर्ष करूच नका. तुम्ही योग्य विचार कराल की नाही, योग्य केलेला विचार बोलाल की नाही, त्याचा प्रचार कराल की नाही, आणि जमलं तर संघटनेत याल की नाही. म्हणजे तुम्हाला जर असं वाटलं की होय या देशामध्ये जात निरपेक्ष आणि धर्मनिरपेक्ष चांगला समाज अस्तित्वात यायला आंतरजातीय लग्न व्हायला पाहिजेत. तुमच्या घरातल्यांची लग्न आंतरजातीय करा सांगत नाही, पण आंतरजातीय लग्न व्हायला पाहिजे ते बोलाल तर का नाही? नुसतं विचार योग्य पटला तर बोला, जमलं तर प्रचार करा, त्याच्या पुढे जमलं तर या आमच्या संघटनेत, आपण सगळं मिळून काम करू. हा जर प्रश्न विचारला की तुझं लग्न, तुझ्या भावाचं लग्न, तुझ्या बहिणीचं लग्न आंतरजातीय तू केलं नाहीस तर तुला या चळवळीत येण्याचा काय अधिकार? कृपा करून असं मानू नका. कारण सगळ्या परिवर्तनाची सुरुवात ही विचार बदलापासून होते. विचाराला ज्यावेळी मूल्याचा आशय म्हणतो त्यावेळी आपण त्याला विवेक म्हणतो. अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीचं दुसरं नाव ही समाजाचा विवेक वर्धिष्णू करणारी चळवळ अशी आहे. या सगळ्या प्रश्नोत्तराच्या रूपाने हे तुमच्यापर्यंत पोहोचलेलं असेल अशी आशा बाळगतो.
धन्यवाद.